नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील दुसऱ्या अभंगाचा सविस्तर अर्थ याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम विठ्ठलाय नमः लिहायला विसरू नका. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग दुसरा. वेदशास्त्र निर्णय. चहुवेदी जान साही शास्त्री कारण, अठराई पुराणे हरीसी गाती. मंथुनी नवनीता तेसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हे खरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गंधाट हरी दिसे. माऊली सांगतात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांनी सांगितलेले ज्ञान श्रीहरीचेच आहे. तसेच ज्ञान, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदांत या सहाही शास्त्रांनी जगाचे अधिकारण श्रीहरीच असल्याचे सिद्ध केले आहे. आणि भागवतात ही 18 पुराणे तर श्रीहरीचेच गुण गात असतात. दह्यात व्यापून राहिलेले लोणी जसे घुसळून वेगळे काढता येते, तसे वेदशास्त्र पुराणांनी सांगितलेल्या विचार मंथनाने सर्वत्र व्यापून राहिलेल्या अनंताचा, भगवंताचा अनुभव घे. नामस्मरणाखेरीज अन्य निरर्थक गप्पा गोष्टीत वेळ घालू नकोस. तसेच प्रपंचात गुंतविणारे अन्य मार्गही सोडून दे. श्रीहरी व आत्मा एक आहेत. एक श्रीहरी मायेचा बुरखा पांघरून शिव झालेला आहे, तर अविद्येचा बुरखा पांघरून जीव झालेला आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण सोडून यज्ञ, यागादी किंवा हट्ट योगाती अवघड साधन मार्गात तू लक्ष घालू नकोस. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात, हरिहरी म्हणणे हाच माझा नित्यपाठ आहे. तेच माझे वैकुंठ आहे. तो हरीच सर्वत्र घनदाट भरलेला मला दिसत आहे. भगवंतानी वेद निर्माण करून जर आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगितला नसता, तर मनुष्याला स्वतःच्या बुद्धीने ईश्वराचे ज्ञान करून घेणे शक्य नव्हते. जसे आईने सांगितल्याशिवाय मुलाला तिचे वय किंवा पूर्वचरित्र कळणे शक्य नाही, तसे ईश्वर निर्मित सृष्टीतील देव, दानव, ऋषी इत्यादींना स्वबुद्धीने ईश्वर कळणे शक्य नाही. म्हणूनच ईश्वराने वेद, शास्त्रे, पुराणे निर्माण करून त्यातून कर्म, ज्ञान, उपासना, योग वगैरे ईश्वर प्राप्तीचे साधन मार्ग प्रकट केले आहेत. त्यावर श्रद्धा ठेवून साधना केल्याने ईश्वर प्राप्त होतो. दह्याशी एकजीव झालेले लोणी जसे घुसळून वेगळे काढावे, तसे सर्व नाश पावणाऱ्या विश्वाशी एकजीव होऊन राहिलेले अनंत अविनाशी ईश्वरी तत्वशास्त्रात सांगितल्याप्रमाणे विचार मंथन करून शोधले पाहिजे. श्रुतीशास्त्रानुसार बुद्धीने विचार करून पाहिले असता एका श्रीहरी वाचून दुसऱ्या कोणत्याही वस्तूची सत्ता सिद्ध होत नाही. श्रीहरीशिवाय निराळे जीव, जगतरूप विश्व आहे असे जे वाटते ते खोटे ठरून एका श्रीहरीची सत्ता आपल्या बुद्धिनिश्चय पूर्वक मान्य करते. पण यासाठी साधकांनी श्रीहरीच्या नामस्मरणाखेरीज अन्य प्रापंचिक नाशवंत गोष्टीत आपली बुद्धी गुंतवता कामा नये. बुद्धीचा निश्चय असा पाहिजे की एकच परमात्मा सृष्टी निर्माता ईश्वर आहे. तो भक्तांच्या काळजीसाठी, साधूच्या प्रेमासाठी लाज सोडून रामकृष्णादी अवतार घेऊन आपल्यासारखी शरीरे आणि आपल्यासारख्याच भावभावना घेऊन आपल्यात राहून लीला करीत आहे. तोच प्राण्यांच्या शरीरात जीव रूपाने राहून त्यांच्याकडून विश्वातील कामे करून घेत आहे. हा सर्व एकच आहे. समजा एक गृहस्थ आहे. स्वतःच्या कल्पनेने तो नाटक रचतो, त्याचे दिग्दर्शन करतो. त्याच नाटकात प्रसंगानुसार नायक होतो, कदाचित स्त्री भूमिकाही करतो. हे नाटक पाहून बाहेर आल्यानंतर मित्रांबरोबर होणाऱ्या चर्चेत आपण म्हणतो, नायकाचं काम छान झालं, त्या नटीची भूमिका पण चांगली झाली. मुळात नाटक चांगलं झालं आहे. खरं कौशल्य दिग्दर्शनात आहे. तितक्यात आपला एक मित्र सांगतो की ज्या गृहस्थाने हे नाटक लिहिले, दिग्दर्शनही त्याचंच, नायकाची आणि नटीची भूमिकाही त्याचीच. ही गोष्ट ऐकल्यानंतर नाटककार, दिग्दर्शक, नाटकातील पात्र हे जे पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळे वाटत होते ती एकच व्यक्ती आहे याची खात्री पटते. तसेच वेदशास्त्र, संत सज्जन हे जे आपले सद्गुरू आहेत, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून बुद्धीने विचार केला की एकच परमात्मा या सर्व रूपाने नटलेला आहे हे लक्षात येते आणि सतत नामस्मरणाने शुद्ध झालेल्या चित्ताला याची खात्री पटते. म्हणून माऊली म्हणतात, चित्तशुद्धीसाठी यज्ञयाज्ञ, हठयोग, पंचाग्नी साधन, तप यासारख्या अवघड साधनांची काहीही गरज नाही. यासाठी त्यांनी स्वानुभव सांगितला की हरी 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 हा नित्यपाठ मी केला, त्यामुळे सगुण साकार हरी हाच वैकुंठ परमात्मा आहे याचा मला अनुभव आला. किंबहुना अनुरेणूत श्रीहरीच भरून राहिला आहे हे मला प्रत्यक्ष दिसू लागले.
तात्पर्य वेदशास्त्रांच्या आणि संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सगुण श्रीहरीचे अखंड नामस्मरण करावे. त्याचबरोबर तोच भगवंत स्थिरचर व्यापुनी अवघा दशांगुळे उरला याचे भान ठेवावे. त्याच्याशिवाय प्रपंच नावाची दुसरी वस्तूच नाही असा निश्चय करावा. भगवंताच्या प्राप्तीचा इतका सोपा मार्ग असताना यज्ञयाग, तीर्थयात्रा, योग इत्यादी कठीण मार्गाने जायचं कशाला? शेवटी माऊलींनी एका हरिपाठानेच वैकुंठ परमात्मा भेटल्याचा व तोच चराचरात व्यापून राहिल्याचा आपला स्वतःचा अनुभव सांगितला आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील दुसऱ्या अभंगाचा सविस्तर अर्थ याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.